मध्य प्रदेश सरकारची लाडली बहिणा योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, ज्याची घोषणा महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यासाठी केली होती. या योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना, ज्यांचे वय 21 ते 65 वर्षे दरम्यान आहेत, त्यांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. सरकारकडून देण्यात येणारी आर्थिक मदतीची रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यात पाठवली जाईल. यापूर्वी महाराष्ट्र शासनाने या योजनेची वयोमर्यादा 21 ते 60 वर्षे ठेवली होती, परंतु अलीकडे या योजनेची वयोमर्यादा 65 वर्षे करण्यात आली आहे. राज्यातील 65 वर्षे वयाच्या महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता अर्जाची पडताळणी झाल्यानंतर पात्र महिलांच्या बँक खात्यात लवकरच जारी केला जाईल. आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर पहिल्या हप्त्यात 17 तारखेला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या 2 दिवस आधी राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना देण्यात येणार आहे. वास्तविक रक्षाबंधनाचा सण 19 ऑगस्ट रोजी आहे, परंतु त्यापूर्वी 17 तारखेला महाराष्ट्र शासन सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यासह 3000 रुपये पाठवणार आहेत. 17 ऑगस्ट रोजी भव्यदिव्य कार्यक्रमाद्वारे ही रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यात राज्य सरकारद्वारे वितरित केली जाणार आहे.